भोला, काय अपडेट आहे आज तुमच्याकडे? मॅडम सगळं काही अगदी अप टू डेट आहे मॅडम. अहो भोला, पण कुठे आहात, काय करताय ते सांगा. अहो मॅडम मी ना सध्या बकऱ्या शोधायला या जंगलात आलोय मॅडम. भोला, काम सोडून बकरी का शोधत आहात तुम्ही? नाही 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 मॅडम, हा माझ्या कामाचाच भाग आहे. मी कामाव्यतिरिक्त बाकी काहीच करत नाही. हो, माहितीये मला. हां. पण मग आता बकऱ्या शोधण्याचा आणि तुमच्या कामाचा काय संबंध आहे अहो भोला? मॅडम असं काय करताय? हे बघा काय माहितीये का, आपले वनमंत्री गणेश नाईक यांनी ना बिबट्यांसाठी 1 करोड रुपयाच्या बकऱ्या जंगलात सोडण्याचा निर्णय घेतलाय मॅडम. बरं, मग? अहो मग काय विचारताय मॅडम, आपले वनमंत्री बघा ना किती दिलदार आहेत. त्यांनी बिबट्यांसोबत गावकऱ्यांचा आणि गावकऱ्यांसोबत सरकारी अधिकाऱ्यांचा सुद्धा विचार केलाय मॅडम. एक एक मिनिट हां. बोला. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अहो मॅडम असं काय करताय, इतके वर्ष तुम्ही माझ्यासोबत काम करताय, काहीच शिकला नाहीत माझ्याकडून. अहो मॅडम हे बघा काय माहितीये का, आता ना निवडणुकीचा काळ आलाय ना, तर आता जागोजागी बिर्याणीच्या प्लॅन सुरू होतील. आणि हो, आता न्यू इयर सुद्धा आलंय ना, म्हणून मग माझ्यासाठी एखादा बकरा मिळतो की नाही ते जरा शोधतो या जंगलात. भोला, हां. उगाच नको ती कामं करू नका. अहो मॅडम असं काय करताय तुम्ही इथे, बाकी जण तुपाशी, मग माझ्यासारखा गरीब पत्रकार का बरं राहील उपाशी? अहो भोला, त्या मटण बिर्याणीचा नाद सोडा. अहो मॅडम जरा समजण्याचा प्रयत्न करा ना. इथे राजकारण्यांपासून त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना बिर्याणी मिळणार, मग या पत्रकाराने काय बरं पाप केलंय? भोला, हां. त्या बकऱ्यांना त्या बिबट्यांसाठी सोडा. आणि तसंही या बकऱ्यांना अजून जंगलात सोडलेलं नाहीये, तुम्ही आधीच गेलायत तिथे. अरे बापरे, मी अगोदरच आलो. थँक्यू सो मच, यू आर व्हेरी इंटेलिजंट मॅडम. कॅरी ऑन कॅरी ऑन. मुद्द्याचं बोला तुम्ही. नवीन काय अपडेट आहे ते सांगा मला. ठीक आहे मॅडम, मी आता या बकऱ्यांचा नाद सोडून देतो आणि थेट कोकाटे साहेबांचा नाद करतो. बोला. अहो म्हणजे आर्थिक दुर्बल घटकातून घर कसं बरं मिळवायचं याबद्दल बोलतो. बोला, हां. तुम्ही कोणत्याही अँगलने आर्थिक दुर्बल नाही आहात. अहो मॅडम असं काय करताय, महाराष्ट्रात कोकाटे साहेब आर्थिक दुर्बल असू शकतात, मग मी का बरं असू शकत नाही? मी सुद्धा आर्थिक दुर्बल आहे. काय? अहो म्हणजे मी सुद्धा आर्थिक दुर्बल आहे मॅडम. बोला, हां. आता कोकाटे राजकीय नेते, तुम्ही फक्त पत्रकार पण आहात. मॅडम मी साधा सुद्धा पत्रकार नाही, मी तर हो, माहितीये, जगा वेगळा. मी जगावेगळा पत्रकार नक्कीच आहे. पण मॅडम कोकाटे साहेबांना आर्थिक दुर्बल घटकातून 4-4 घरं मिळू शकतात, मग माझ्यासारख्या गरीब पत्रकाराला एखादं घर का बरं नाही मिळू शकत? नाही बोला, ते शक्य नाही. अहो मॅडम असं काय करताय, तुम्ही एवढ्या मोठ्या अँकर आहात, तुम्ही जरा वर सेटिंग लावून बघा ना, माझ्या घरासाठी एखादी शिफारस करून बघायला काय हरकत आहे मॅडम? भोला, जे शक्य नाहीये ते बोलू अहो नका. मॅडम असं कसं बोलताय तुम्ही? मी सामान्य पत्रकार आहे म्हणून माझ्यासाठी शक्य नाही. मी जर एखादा राजकारणी असतो तर? बोला, पर्सनल होता, पर्सनल गोष्टी सोडा, कामाचं बोला तुम्ही. ठीक आहे मॅडम, आपण कामाचं बोलूया. पण मॅडम प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, मग माझ्यासारख्या गरीब पत्रकाराला एखादा फ्लॅट का बरं नाही मिळे? आणि मॅडम हो, तुम्हाला माहिती आहे का, मी आता विचारणार आहे कोकाटे साहेबांना की आर्थिक दुर्बल घटकातून फ्लॅट कसा बरं मिळवायचा ते. तुम्हाला माहिती आहे का, एका वेळी कोर्टात केस सुरू असताना कोकाटे साहेब डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत. हां, आता त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय हे मला माहीत नाही. हां, तर म्हणून मग आता लगेच त्यांना विचारून येतो ना की आर्थिक दुर्बल घटकातून घर कसं बरं मिळवायचं. मॅडम तुम्ही जरा थांबा, मी लगेच त्यांना विचारून आलो. मॅडम आलोच मी. बोला, बोला, थांबा. अहो मॅडम आता थांबवू नका, मी आता ना या संदर्भातली पुढची अपडेट तुम्हाला लवकरच देतो. पहिले कोकाटे साहेबांना भेटून आलो, लगेच आलो मी. तुम्हाला बोलवतो मॅडम ग्रहपूजेला मी नक्की. भोला, तर नेहमीप्रमाणे भोला आपलं काम अर्ध्यावर टाकून निघून गेलेला आहे. आता तो कोकाटेंना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलाय खरा, पण बाहेर आल्यावर आपल्यासाठी काय अपडेट घेऊन येईल आणि या संपूर्ण कोकाटेंच्या फ्लॅट नामाबद्दल काय नवीन खुलासा होईल हे लवकरच समजेल. तुर्तास काय म्हणतोय भोला या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह, फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर.